सुशांत सिंग आत्महत्ये प्रकरणी आता सीबीआय चौकशीला विरोध नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि आपण सीबीआय चौकशीसाठीही अनुकूल असल्याचं त्यांनी म्हटलंय। सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा यासाठी मागणी करण्यात आली होती। त्यानुसार आता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सीबीआय चौकशीला विरोध नाहीये, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांवर आपला विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर त्याचबरोबर त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यावरूनही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल चर्चा व्हायला हवी असंही शरद पवार यांनी म्हटलंय। शरद पवारांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार गेले काही दिवस दौऱ्यावर होते, त्यामुळे त्यांना भेटता येत नव्हतं। त्यामुळे मी आज त्यांना सहज भेटण्यासाठी आलो होतो। भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली असं संजय राऊत यांनी या भेटीनंतर सांगितलं। मात्र शरद पवारांची भूमिका या संपूर्ण सीबीआय चौकशीच्या निमित्तानं महत्त्वाची ठरणार आहे। इतके दिवस विविध नाट्यमय घडामोडी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात घडत होत्या। सीबीआय चौकशीवरूनही राजकारण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। आता शरद पवार यांनीही सीबीआय चौकशीला विरोध नाही असं म्हटलंय। त्यामुळे नेमकी या सगळ्या घटनेची नेमकी आता आपण पाहतोय विविध विषयांना धरून या सगळ्या घटनाक्रम पुढे जातोय। आज संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झाली। पाहूयात आपण नेमकं संजय राऊत काय म्हणाले। कशाचं कारण वगैरे काही नाहीये। त्यांना भेटायला आलो, खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतं, तेही दौऱ्यावरून आले। काही विषयावर चर्चा झाली तर बाकी काय सर असं म्हणत अशी चर्चा आहे की सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर आपण चर्चा केलेली आहे। या सगळ्या प्रकरणात आम्ही अनेक विषयांवर चर्चा। त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरही शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे। पार्थ पवार यांच्या विधानाला फारसं महत्त्व नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याबद्दल चर्चा व्हायला हवी असं म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्या विधानावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास आहे, मात्र सीबीआय चौकशी केली तरी त्याला आपली हरकत नाही असं शरद पवार यांनी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून विधान केलेलं आहे। सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून सीबीआय तपास करण्याची परवानगी देण्यात यावी किंवा सीबीआयकडे हा तपास द्यावा अशी याचिकाही कोर्टात दाखल करण्यात आली। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात संजय राऊत यांची भूमिका, बिहार पोलिसांची भूमिका, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भूमिका आणि त्यानंतर झालेले आरोप प्रत्यारोप या सगळ्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं होतं। आता शरद पवार यांनीही या प्रकरणात आपली भूमिका व्यक्त करून एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलाय। आता नेमके याचे पडसाद काय उमटतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या विधानावरही शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे। पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर पार्थ यांच्या विधानाला कवडीची किंमत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। शरद पवार नाराज आहेत का अशी चर्चा या निमित्तानं आता सुरू झाली आहे। सुशांत सिंग आणि राम मंदिर प्रकरणात पार्थ यांची भूमिका शरद पवारांच्या नेमकी विरुद्ध आहे। पार्थ पवार यांनी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती आणि ही भूमिका महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातली भूमिका होती।
तर राम मंदिराला पाठिंबा देणारं पत्रक त्यांनी ट्विट केलं होतं आणि शरद पवारांनी भूमिपूजनाला विरोध केला होता. त्यामुळे एकूणच या दोन्ही वेळेला पार्थ पवार यांची भूमिका शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेमकी विरुद्ध होती. त्यामुळे शरद पवारांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही असं प्रत्युत्तर त्याला दिलंय. त्यामुळे आता शरद पवार नाराज आहेत का अशी चर्चा सध्या सुरू आहे. आणि या संदर्भात आता आपण अधिक चर्चा करूयात. आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रतीक्षा, आपण पाहतोय शरद पवारांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याच्यावरती शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि सीबीआय चौकशीला आपली हरकत नसल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेला त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवरतीही आपला विश्वास असल्याचं म्हटलंय. एकूणच शरद पवारांची भूमिका पुन्हा एकदा संभ्रमात टाकणारी आहे का? नक्कीच भूषण, खरं तर हे सुशांत राजपूत प्रकरण जे आहे ते प्रकरण जे आहे ते आता राजकारणाकडे वळायला लागलेलं आहे. आपण गेले काही दिवस पाहिलं, यामध्ये अनेक राजकारण्यांची नावं आलेली आहेत किंवा भाजपाने जो महाविकास आघाडीवर हल्ला केलेला असेल की पोलिसांचे किंवा मुंबई पोलिसांवर बोलले असतील की पोलिसांकडून कुठेतरी या प्रकरणाबाबत दिरंगाई झालेली आहे. सोबतच सीबीआय तपासाचा सुद्धा जोर जो आहे तो केंद्रातून आणि राज्य सरकारकडून विरोधी पक्षांकडून धरला गेलेला होता. त्यामुळे एकंदरीतच सुशांत राजपूत प्रकरणाला एक राजकीय वळण आलेलं होतं. परंतु आता शरद पवार यांनी स्वतः जे आहे काही वेळापूर्वी कालच सुशांत राजपूत यांच्या भावाने म्हणजेच सुशांत राजपूत यांचा भाऊ जो आहे त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल तक्रार सुद्धा दाखल केलेली होती. त्यावरतीच संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट सुद्धा घेतलेली होती आणि या भेटीदरम्यान संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये या संदर्भात बातचीत झाली नसून महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात बातचीत झालेली आहे असं शरद पवार यांनी स्वतः येऊन सांगितलेलं आहे. आणि संजय राऊत यांनी सुद्धा मीडियाला जे आहे ते तसं स्टेटमेंट दिलेलं आहे. संभ्रमात टाकणारं शरद पवार यांचं नक्की स्टेटमेंट आहे. कारण संजय राऊत जेव्हा भेटून गेलेले होते त्यानंतर शरद पवार यांनी वायबी सेंटरच्या बाहेर येऊन जे स्टेटमेंट दिलं की आपल्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही आहे. कारण पार्थ पवार यांनी सुशांत राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केलेली होती. परंतु पार्थ याच्या शब्दाला कवडीची किंमत नाही आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. काही दिवसापूर्वी पार्थ यांनी जय श्रीराम अशी पोस्ट जी आहे ती टाकलेली होती. पत्र लिहिलेलं होतं राम जन्मभूमीला, जेव्हा रामभूमीचं जे पूजन झालेलं होतं 5 ऑगस्टला त्या संदर्भातलं पत्र लिहिलेलं होतं. त्याच्यावरून सुद्धा पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामधले जे दुमत आहेत किंवा दोन वेगवेगळे विचारधारा आहेत त्या समोर आलेल्या होत्या. आणि आता शरद पवार यांनी आपल्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच शरद पवारांचं हे वक्तव्य जे आहे नातवाला धरून ते संभ्रमात टाकणार आहे आणि सोबतच सीबीआय चौकशी व्हावी असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि सोबत ते असं सुद्धा म्हटलेलं आहे की माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. मी महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 50 वर्षापासून ओळखतो. त्यामुळे मला त्यांच्या कार्यक्षमतेवर त्यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आपल्या संपर्कात आहेत. विजय चोरमारे, आपण पाहतोय शरद पवारांचं हे विधान, एकीकडे सीबीआय चौकशीला हरकत नाही मात्र महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे आणि दुसरीकडे पार्थ पवारांबद्दलची भूमिका, या दोन्ही गोष्टींमागे काय दडलंय नेमकं? काय नेमका यातनं अर्थ आपल्याला काढता येऊ शकतो? यातली एक गोष्ट स्पष्ट आहे की सुशांत सिंगचं जे प्रकरण आहे ते प्रकरण बिहार सरकारकडून नंतर भारतीय जनता पक्षाकडून ज्या पद्धतीनं तापवलं जात आहे त्यांचा रोख त्याचा थेट ठाकरे कुटुंबियांच्याकडे आहे. आणि यात आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात काही संशय निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत आणि ते मोठं राजकीय षडयंत्र आहे असं दिसतं. असं असताना अशा परिस्थितीत पार्थ पवार जेव्हा सीबीआय चौकशीची मागणी करतात तेव्हा एकूण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या संदर्भात संशय निर्माण होऊ शकतो. पवारांच्या भूमिकेच्या संदर्भात संशय निर्माण होऊ शकतो. आणि जिथं ठाकरे कुटुंब टार्गेट होत असताना त्यात जर पवारांच्या कुटुंबातल्या कुणाची काही भूमिका असेल तर ते फारसं सरकारच्या साठी सरकार नीट समन्वयानं चालवण्यासाठी योग्य ठरत नाही. अशा परिस्थितीत शरद पवारांनी जी अतिशय ठोसपणे आणि स्पष्ट शब्दात पार्थ पवार यांची जी काय मागणी होती त्या संदर्भात मत नोंदवलेलं आहे. खरं तर पार्थ पवार हे काही शरद पवारांनी त्यांच्या एखाद्या भूमिकेवर मत नोंदवावं एवढे मोठे राजकीय नेते नाहीत. पण हा विषय खूप संवेदनशील आहे आणि संवेदनशील विषय असल्यामुळे त्यात कोणताही संशयाला जागा कोणती राहायला नको, याच एकमेव उद्देशानं पवारांनी त्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली असं मला वाटतं. विजय चोरमारे, एकीकडे शरद पवारांची ही भूमिका आणि त्याच्या आधी संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, या भेटीनंतर आलेली प्रतिक्रिया, याला काही एक संदर्भ असू शकतो का? किंवा या भेटी दरम्यान झालेल्या बैठकीत जी चर्चा झाली त्याच्यानंतर आता माध्यमांचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी अशा काही प्रतिक्रिया येऊ शकतात का?
नाही नाही, माध्यमांचं लक्ष विचलित करण्यापेक्षा ज्या पक्षाच्या भूमिकेसंदर्भात सरकारमध्ये जे पक्ष एकत्रित काम करत आहेत त्यांच्यामध्ये परस्पर अविश्वासाची भावना असेल तर ते एकूण चित्र कारभारासाठी चांगलं नाही, सरकारसाठी चांगलं नाही, जनतेसाठी चांगलं नाही. त्यामुळं हा संशय दूर करणं आणि मला वाटतं संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीत सुशांत सिंगचं हे प्रकरण या विषयावरच सगळी व्यवस्थित सविस्तर चर्चा झाला असण्याची शक्यता आहे. म्हणजे ते एकूण प्रकरण, त्या संदर्भात बिहार सरकारची भूमिका, त्यानंतर सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यामुळं एकूण एक सांगोपांग चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही भूमिका स्पष्ट करणं आवश्यक वाटलं असणार आणि त्यामुळे शरद पवारांनी ही भूमिका जाहीर केली असणार. धन्यवाद विजय चोरमारे, सविस्तर चर्चा आमच्याशी केली त्यासाठी. यानंतर आपल्या संपर्कात आहेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत. राऊत सर, आपण पाहतोय शरद पवारांनी ही जी प्रतिक्रिया दिली आहे, अर्थात सीबीआय चौकशीला हरकत नाही आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे, आणि दुसरीकडे पार्थ पवारांच्या एकूणच वक्तव्यावरती किंवा त्यांची जी भूमिका होती त्याच्यावरती ते व्यक्त झालेत. काय नेमके संदर्भ अर्थयत्न काढायचे? एक लक्षात घ्या की शरद पवार हा अत्यंत जाणता असा राजकारणी आहे आणि त्यामुळे ते जे काही विधान करतात ना त्याचा खूप दूरगामी परिणाम असतो. त्यामुळे ते नजीकच्या भविष्याचा विचार करू नका, त्यांनी दूरगामी विचार करून हे विधान केलेले आहे. मला निश्चितच दिसतं की पार्थ पवार हे अजितदादा पवार यांचे चिरंजीव आहेत आणि सध्याच्या राजकारणामध्ये अजितदादा एका बाजूला, सुप्रिया सुळे दुसऱ्या बाजूला आणि पवार एक या त्रिकोणाबद्दल आपण बरंच काही ऐकतोच आहोत. अशा वेळी पार्थ पवारांनी केलेलं स्टेटमेंट ते त्यांनी का केलं हा एक विचार करायला पाहिजे आणि ते केल्यानंतर एक आठवड्याने जेव्हा त्याच्याबद्दल शरद पवार बोलायला लागतात तेव्हा त्याच्याकडे आपण त्या दृष्टीने बघायला पाहिजे की त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली नाही. पार्थ पवार यांच्या विधानाला मी कवडीची किंमत देत नाही इतक्यासारखं झणझणीत विधान त्यांनी आत्ता का केलं हाच आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी त्यांची खेळी आहे आणि याचा आणि संजय राऊत यांच्याशी त्यांच्या मिटिंगचा काही संबंध असेल मला अजिबात वाटत नाही, कारण ते संजय राऊतांना एवढी किंमत देत असतील असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांचे विधान हे स्वतंत्रपणे आहे आणि ते विधान आपण त्या दृष्टीनेच बघायला पाहिजे. कदाचित जेव्हा ते असं म्हणतात की मी मुंबई पोलिसांवर विश्वास आहे माझा, परंतु सीबीआय चौकशी व्हायला काहीच हरकत नाही, याचा अर्थ ते कुठून तरी ते भाजपाशी काहीतरी पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न करतायत का अशा तऱ्हेच्या शंका काही लोकांच्या मनात येऊ शकतील आणि त्या शंकांना बळ मिळावं अशा तऱ्हेचंच पवार यांचं हे विधान आहे. परंतु हे नक्की आहे की शरद पवार काहीतरी नजीकच्या काळामध्ये मोठी खेळी खेळणार आहेत हे आता नक्की वाटायला लागलेलं आहे. खरे राऊत सर, आपण पाहतोय की शरद पवारांची विधानं ही फार दूरगामी परिणाम करणारी असतात आणि विशेषतः अशा संवेदनशील प्रकरणामध्ये जेव्हा शरद पवार बोलतात त्याला त्याचे अनेक संदर्भ निघू शकतात. आणखीन एक मुद्दा पार्थ पवार यांच्या संदर्भातला. पार्थ पवार यांनी 2 वेळेला महाआघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली, त्यामुळे कुठेतरी पवार नाराज असणं साहजिक आहे. आणि पार्थ पवार यांना कोणाची फूस आहे का याबद्दल काही पवारांच्या मनात शंका असेल? नक्कीच असणार. या पद्धतीने पार्थ पवार यांनी लागोपाठ 2 वेळा त्यांनी एक महाआघाडी सरकारची बाजू घेऊन जे यांच्यावर टीकास्त्र केलेलं आहे याचा निश्चितच परिणाम शरद पवार यांच्या मनोभूमिकेवर झालेला असणार. याचं कारण असतं पार्थ पवार यांचा बोलविता त्यांनी हा कदाचित अजित पवार आहेत का हे आपण बघायला पाहिजे, कारण अजित पवार यांनी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संगनमत करून त्यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश सुद्धा केलेला होता. त्यावेळी पवार काहीच बोलले नव्हते आणि आता मात्र बोलतायत. हे सगळं काहीतरी कुठेतरी गणित चुकते याचंच द्योतक आहे. कदाचित असं असेल का की जर का पार्थ पवार हा यांच्या मताला मी कवडीची किंमत देत नाही याच्यासारखं जहाल विधान करताना हे विधान शरद पवार त्यांना पार्थ पवार यांना मागे घ्यायला लावतील का की तसं त्यांनी सांगितलं आणि तरी सुद्धा पार्थ पवारांनी ते मागे घेतलं नाही म्हणून पवारांनी हे जाहीर विधान केलं हे बघायला पाहिजे. तसं असेल तर पवार यांनी मी या मताशी सहमत नाही आणि हे विधान बिनबुडाचं आहे अशा त्याचं सांगायला पाहिजे. तसंही ते काही बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे संशयामध्ये त्यांनी खूपच वाट करून ठेवलेलं आहे. कदाचित याचे खूप दूरगामी परिणाम असतील. त्याच्या मुळाशी कदाचित एका बाजूला अजितदादा पवार, दुसऱ्या बाजूला पार्थ हा एक प्यादा आहे असं आपण जरी शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे जर मान्य केलं तरी सुद्धा बाकी बरेच खेळाडू त्याच्यामध्ये त्याचा विचार त्यांनी नक्की केलेला असणार. याचे निश्चित परिणाम जे आहेत ना ते आपल्याला लवकरच बघायला मिळतील.
खरे राऊत सर, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आपल्याबरोबर होते. आणि एकूणच शरद पवार कुठल्याही संवेदनशील विषयावरती विधान करतात त्यावेळेला त्याचे दूरगामी परिणाम निश्चित असतात. आणि त्या दृष्टीने याचा विचार केला तर नक्कीच शरद पवारांच्या मनात काहीतरी शिस्त आहे आणि लवकरच शरद पवार एक नवी खेळी खेळतील अशी शक्यता भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या सगळ्या घटनेच्या मागे पार्थ पवार यांच्या 2 वेळा घेतलेल्या विरोधी भूमिकांमुळे शरद पवार यांनी आज एका वाक्यात खरं तर पार्थ पवार यांच्या या दोन्ही भूमिकांना उत्तर दिलंय. पार्थ पवार यांच्या मागे बोलविता धनी कोण आहे याचाही विचार शरद पवार करणार. या सगळ्या दृष्टीनं आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेमुळे किंवा या वक्तव्यांमुळे आपण आता चर्चा करूयात. आपल्यासोबत आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार. सुधीर भाऊ, शरद पवारांचं हे वक्तव्य आहे. आपल्याला माहिती आहे शरद पवार हे अत्यंत जाणते राजकारणी आहेत आणि त्यांच्या संवेदनशील विषयावरती आलेल्या या 2 वक्तव्यांमुळे भविष्यात काय घडणार आहे? काही मोठी खळबळ आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात माजेल का? काय नेमका अंदाज बांधायचा आपण? नाही, मी अंदाज बांधत नाही आणि माझा अंदाज बांधायचा नाही. पण एक गोष्ट खरी आहे की आता नातवाची भाषा आजोबांनी समजून घेतली पाहिजे. आपण अनेक अनादी काळापासून बघतो की जेव्हा राज्यकर्ते हे एखाद्या संदर्भामध्ये संदिग्धतेच्या पिंजऱ्यात असतात तेव्हा चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे. आपल्याकडे रामशास्त्री प्रभुनेचं उदाहरण आहे, माता सीतेचं उदाहरण आहे. बिहार पोलिसांनी या संदर्भामध्ये आले, ते क्वारंटाईन झाले आणि तुम्हाला बाकी प्रसंग माहिती आहे. नातवानी एवढीच मागणी केली की या संदर्भात सीबीआय चौकशी व्हावी. यामध्ये काही गैर आहे, अपरिपक्वता आहे असं मला वाटत नाही. या देशामध्ये जर आपण जुने सर्व वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनल्सच्या बातम्या काढून बघितल्यात तर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या प्रसंगात अनेकांनी अशा संदर्भामध्ये चौकशांच्या मागण्या केल्या. दस्तूर खुद्द माननीय मोदीजींची सुद्धा एकेकाळी सीबीआय चौकशी झाली होती. तर मला असं वाटतं की सीबीआय म्हणजे काही आपण वाघाचा पिंजऱ्यात कोणाला टाकतोय आणि कोणी निरपराध व्यक्ती त्या वाघाच्या पिंजऱ्यात टाकतोय असा होत नाही. सीबीआय याचा अर्थ जेव्हा संदिग्धता असते, शंका असते, आत्महत्या आहे, खून आहे, याच्या मागे काही धागेदोरे आहे का, डावपेच आहे का, षडयंत्र आहे का, असे विषय उपस्थित होतात तेव्हा जनमानसामध्ये अशा संदर्भामधल्या शंकाचं निरसन होण्यासाठी आपण अतिशय सूक्ष्मपणे बारकाईने सखोल चौकशी करतो. आता ही सखोल चौकशीची मागणी करणं म्हणजे अपरिपक्वता असेल मग या देशामध्ये एकही व्यक्ती परिपक्व म्हटलं जाणार नाही. कारण कधी ना कधी प्रत्येक नेत्याने ही मागणी त्याच्या आयुष्यात कधी ना कधी केलेली असते की सीबीआय चौकशी व्हावी, ईडी चौकशी व्हावी, सीआयडी चौकशी व्हावी. एखाद्या खुनामध्ये आपण ही मागणी करतो, एखाद्या अशा संवेदनशील विषयामध्ये मागणी करतो. तर मला असं वाटतं की नातवाच्या संदर्भामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणं म्हणजे अपरिपक्वता आहे. हे काही राजकारण परिपक्वता आहे असं म्हणता येणार नाही. सुधीर भाऊ, पार्थ पवारांनी 2 वेळेला अशी भूमिका घेतली की जी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात होती. या सगळ्या भूमिकेवर शरद पवार नाराज आहेत हे तर उघड दिसतंय, कारण त्यांनी एका वाक्यात त्यांच्या दोन्ही भूमिका ज्या होत्या त्याच्यावरती उत्तर दिलंय. पण पार्थ पवार यांचा बोलविता धनी कोणी वेगळा आहे का या संदर्भातही आता चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल काय सांगाल? भाजप किंवा एकूणच विरोधी पक्ष पार्थ पवार यांच्या मागे आहे का? नाही, आता असं आहे की मी कधीतरी एका मराठी कवीचं ते गीत आहे त्याचे शब्द सांगतो की बाग मुखात देव बोलतो बाग मुखातून. आता 28 वर्षाचा हा तरुण आहे. अजून काही राजकारणापेक्षाही समाजकारण हा पिंड असावा आणि अशा प्रसंगात बोलवता धनी कोण असू शकतो? देव बोलतो बाग मुखातून. आता कोण असू शकतो धनी असं म्हणणं योग्य नाही आहे. कोणी त्याच्या मागे धनी असेल वगैरे. मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांना राजकारणापेक्षा मनात आलेली भावना व्यक्त करणं हे जास्त योग्य वाटतं आणि याच्यामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणे म्हणजे राजकारण आहे असं म्हणणं मला वाटतं की अतिशय अयोग्य आहे. कारण सीबीआय म्हणजे सत्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून एक असणारी संस्था, जी संस्था काँग्रेसच्या राज्यात जन्माला आली आहे आणि सी फॉर काँग्रेस सीबीआयचा सीच आहे. त्याच्यामुळे
हा विषयच उपस्थित होत नाही की सीबीआय आहे काही दुसऱ्याचं अपत्य आहे, काँग्रेसचंच अपत्य आहे. मग आता कुठं आपल्याला शंका कुशंका संदिग्धता हा विषय आता का उपस्थित होतो? आणि याच्यामध्ये जी काही आहे माहिती येईल ना. शेवटी आपल्याकडे विविध संस्था आहे. सीबीआयनी काही बदमाशी करण्याचा प्रश्न उपस्थित झाला तर कोर्ट आहे. बरोबर. आता सारं जगच बिघडलं आहे असं म्हणणं तर अयोग्य आहे. खरंय. सुधीर भाऊ धन्यवाद. सविस्तर प्रतिक्रिया लोकशाही न्यूजला दिली त्याबद्दल. आपण